Good evening. We also wish you good evening. Good evening. I am I am Vedant to celebrate farewell. 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 सांग मराठीमध्ये सांग, काय अडचण नाही. हां, काय नाही येत सांग, काय काय तुला अनुभव आला ते सांग ना. नाही येत म्हणजे काय पाठ करायचं काय? हां बोल. मी जेव्हा इथं आलो म्हणजे मी 10वी पास झालो, मला इंग्लिशमधलं काही येत नव्हतं. हां, व्हेरी गुड. मामा इथं आधी क्लास करून गेले होते. नंतर मामाने मला इथं क्लास लावला. त्याच्यानंतर मला सगळं बेसिक पासून घेतलं. काय नाव मामांचं? गणेश चव्हाण. गणेश चव्हाण. बरं. नंतर त्यांनी ॲड्रेस क्लास लावला बेसिक पासून. कुठलं गाव तुझे? कुठलं गाव? माझं बीड जिल्हा, मामाचं गुईनगर. कोणतं गाव? गुईनगर. लातूर. हा. गणेश चव्हाण. हा. अच्छा, ते भाषण देतात ते? हां, स्पीकर आहे ते? हा. अरे बाप रे बाप, मला आत्ता माहीत झालं. हां, गुड. तर त्यांनी सांगितलं, मी म्हणजे गावाकडे ॲडमिशन घेणार होतो. सायन्समध्ये ॲडमिशन घेतलं होतं. मला इंग्लिश काहीच येत नव्हतं, म्हणून क्लास लावला. बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत एकदम चांगलं शिकवलं. MAR वगैरे सगळं काही माहीत नव्हतं मला. MAR काय म्हणतात ते. मग शब्द वगैरे पाठ करून घेतले. दररोजचा अभ्यास चेक करून घेतला. मी दुसरा पण क्लास लावला होता, पण एवढं परफेक्ट काही घेतलं नाही मला. म्हणजे तिथं होमवर्क वगैरे डेली चेक नाही करत, आलं वगैरे नाही तर दररोज चेक, आणि अटेंडन्स आलं नाही तर घरी वगैरे फोन करतात. म्हणून ॲडव्हान्स बेसिक कंप्लीट झालं 3 महिन्यात. नंतर मी ॲडव्हान्सला आलो. ॲडव्हान्सला येताना मला घाबरत होतं मी, मला येते का नाही की वाटत होतं. मॅम वगैरे म्हणजे आवडत होतं. पण पहिल्या दिवशी आलो, सरांशी पहिल्या दिवशी तर खूपच वाटत होतं. म्हणजे असं काही येत नाही. 2-3 दिवस गेले, मग जरा सोपं वाटायला लागलं. सरची भीती कमी झाली. सरची भीती कमी झाली. नंतर पुन्हा वाचाय वगैरे मला येऊ लागलं चांगले. आल्यानंतर स्पीड पण वाढली माझी. पहिलं मला आधी काहीच वाचाय वगैरे येत नव्हतं. पुन्हा छोटे छोटे वाक्य मी इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करू शकलो, आणि आता थोडंफार मला इंग्लिशमध्ये बोलता येतं. अशा पद्धतीने माझा द सनराईज अकॅडमीमधील प्रवास चांगला राहिला. अशा पद्धतीने माझा द सनराईज अकॅडमीमधला प्रवास चांगला राहिला. थँक्यू. ओके, बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर वेदांत.